आणि यानंतर आपण नागपुरात जाणार आहोत। फडणवीस आणि ठाकरेंचा एकत्र प्रवास झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे सध्या बाहेर येतात विमानतळाच्या आणि त्यानंतर ते आता माध्यमांना काय नेमकी प्रतिक्रिया देतात हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। ठाकरेंच्या पक्षामध्ये बंड झाल्यानंतर आता ज्या खासदारांनी बंड केलेला आहे त्या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहेत। याशिवाय ते आता या मतदारसंघामध्ये गेल्यानंतर काय बोलणार, शिवसैनिक त्यांना काय नेमका प्रतिसाद देणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। मात्र तत्पूर्वी आज संध्याकाळी ज्या वेळेला बातमी हाती आलेली होती ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या एकत्र विमान प्रवासाची, तशी दृश्य देखील समोर आली होती। अवघ्या काही क्षणापूर्वी देखील आपण या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट देखील पाहिलेला होता। आणि आता उद्धव ठाकरे हे नागपुरात पोहोचल्यानंतर शिवसैनिक हे त्यांच्या स्वागतासाठी पोहोचलेले आहेत। यवतमाळपासून ते आपला दौरा जो आहे त्याची सुरुवात करणार आहेत। इंडिगो विमानानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत, जे नेते आहेत, मुख्य नेते आहेत ते देखील यावेळेला त्यांच्या सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळाले। आणि आता उद्धव ठाकरे माध्यमांसोबत काही संवाद साधतायत का, काही प्रतिक्रिया या प्रवासावर देत आहेत का आणि आपल्या दौऱ्याविषयी काही बोलतायत का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेत रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहे। रजत, अर्थातच माध्यम असतील, राज्य असेल, या सगळ्यांना उत्सुकता असेल, औत्सुक्य असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार। नक्कीच उद्धव ठाकरे सध्या तरी कार्यकर्त्यांचा अभिवादन स्वीकार करतात, कारण मोठे रजत, तुम्हाला थोडंसं थांबवते, उद्धव ठाकरे काही संवाद साधतात, आपण ऐकूया आधी। शिवसैनिकांचा मेळावा घेऊन आणि नुसता मेळावाच नाही तर तुमच्यापैकी अनेक जण उपस्थित असते। आपण काही वर्षांपूर्वी कस्तुरचंद पार्कवर सभा द्यायची होती आणि कस्तुरचंद पार्क उचलून वाहत होते। या ठिकाणी मला सांगितलं होतं की मैदान चुकलंय, म्हटलं आमचं मैदान कधीच चुकत नाही। आम्ही ज्या मैदानावर उचलून वाहतो आता मला कल्पना नाही की तेवढं मोठं मैदान सरकारने शिल्लक ठेवले की नाही, पण जर का शिल्लक ठेवलं असेल तर मी त्या मैदानात येणार, त्या मैदानामध्ये पुन्हा एकदा त्या सभेची होईल अशी प्रचंड सभा आपण दिवसात घेऊ। पाऊस सुरू होतो मला कल्पना आहे, पण पुढच्या महिन्यामध्ये किंवा मी येतो आणि शिवसैनिकांचा एक प्रचंड मेळावा आपण घेऊया। तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि तुमच्या या प्रेमामुळेच शिवसेना आहे, शिवसेना उद्धव ठाकरे आपल्या यवतमाळ दौऱ्यासाठी आता पुढे रवाना होत आहेत। उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर दाखल झालेले होते। अर्थातच फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकत्र इंडिगोच्या विमानानं नागपूरपर्यंत पोहोचले। मुंबईतून या विमानानं उड्डाण केलेलं होतं आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी पुढे रवाना होत आहेत। मी पुन्हा नागपूरमध्ये येईन, त्याशिवाय या इथे आल्यानंतर तुमच्याशी संवाद साधीन, या ठिकाणी सभा देखील घेईल, असा शब्द उद्धव ठाकरेंनी उपस्थित या ठिकाणी शिवसैनिकांना दिलेला आहे। यवतमाळच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे रवाना होत आहेत।
ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा बंडखोरी झालेली आहे। ठाकरेंचे 6 खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर आता जे खासदार सोडून गेलेले आहेत त्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे हे पक्षाला बळकटी देणार आहेत। तर दुसरीकडे या दौऱ्याच्या अगोदर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र विमानानं प्रवास केलेला होता। हा विमान प्रवास बराच चर्चेचा ठरलेला आहे। अर्थातच या विमान प्रवासामुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना देखील उधाण आलेलं आहे। त्यामुळे आता राजकीय टायमिंगच्या बद्दल देखील सध्या चर्चा ही बरीच रंगलेली आहे।